नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग. तर मित्रांनो, मी आज उभा आहे करंजखेड साखरवेल या रस्त्यावर. हा करंजखेड ते साखरवेलचा रस्ता 8 किलोमीटरचा आहे आणि या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी मी सलग 4.5 दिवस उपोषण त्या ठिकाणी केले आणि उपोषणाच्या नंतर मला शासकीय बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी एक आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं की आम्ही 15 दिवसामध्ये या रस्त्याची डागडुजी या ठिकाणी करून देऊ. तर मित्रांनो, या रस्त्याची डागडुजी त्या ठिकाणी करण्यात येत होती, पण ज्यावेळेस डागडुजी करत असताना आम्ही त्या ठिकाणी उपस्थित झालो तर ती डागडुजी एकदम फसवणुकीची त्या ठिकाणी होत होती. आणि जो हा करंजखेड साखरवेलचा रस्ता आहे, हा रस्ता डागडुजीच्या लायकीचाच नाही. आताच ज्याही वेळेस या रस्त्यासाठी अडचण निर्माण झाली, अनेक जणांनी उपोषण आंदोलन निवेदन केले, तर त्यावेळेस बांधकाम विभागातर्फे किंवा प्रशासनातर्फे या ठिकाणी तात्पुरती खडी त्या ठिकाणी टाकण्यात येते आणि 2-4 खड्डे बुजले तर या ठिकाणी प्रत्येकाचं मन समाधानी करण्यात येते. तर कुठेतरी या करंजखेड साखरवेल रस्ता हा डागडुजीच्या लायकीचा नाही. हा फायदा फक्त कंत्राटदाराचा या ठिकाणी करून देण्याचं एक कारण असतं आणि याच्यात कुठेतरी शासकीय कर्मचारी व या कंत्राटदारांची मिलीभगत असते आणि एक पैसे कमवण्याचं माध्यम या डागडुजीच्या माध्यमातून केला जातो. तर आता आपण पाहू शकता की पुन्हा या ठिकाणी नव्याने ही खडी या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. मला वाटतं एका वर्षामध्ये कमीत कमी 3-4 वेळेस या करंजखेड साखरवेल रस्त्याची डागडुजी त्या ठिकाणी करण्यात येते. तर कुठेतरी हा डागडुजीच्या माध्यमातून एक सरकारचा शासनाचा पैसे घोळण्याचा कार्यक्रम या बांधकाम विभागातर्फे काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा कंत्राटदाराच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आणि एका वर्षामधून 3दा ते 4दा या करंजखेड साखरवेलची डागडुजी या ठिकाणी करण्यात येते. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कन्नड तालुक्याच्या आमदार संजनाताई जाधव यांना विनंती करतो की तुम्ही या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी वारंवार विधानसभेमध्ये प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, खासदाराला मागणी केलेली आहे, पालकमंत्र्यालाही आपण या रस्त्याची मागणी केलेली आहे, पण कुठेतरी पालकमंत्र्याच्या माध्यमातून असो किंवा बांधकाम विभागाच्या माध्यमातून असो याची दखल या ठिकाणी घेतली जात नाही. ताई, तुम्ही तुमचं काम या ठिकाणी 100% करत आहात. तुमचं बरेच व्हिडिओ मी विधानसभामध्ये या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी तुम्ही मागणी केलेली आहे, पण कुठेतरी तुमच्या मागणीला यश या ठिकाणी येताना दिसून येत नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब म्हणतात की संजना, तुला काही लागलं तर मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे, पण कुठेतरी त्यांचं फक्त एक बोलाचे दही भात या ठिकाणी दिसून येत आहे. कारण बऱ्याच वर्षापासून हा रस्ता या ठिकाणी झालेला नाही. लोकांचे कंबरडे या रस्त्यानं वापरताना मुडलेले आहे, कारण हा रस्ता कुठेतरी कन्नडच्या तहसीलला जाण्यासाठी वारंवार या रस्त्याने जावे लागते आणि कागदपत्रांसाठी जात असताना अक्षरशः जित्यापणी जीवन यातना या रस्त्याने भोगावे लागते. तर कुठेतरी आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव यांनी या रस्त्यासाठी पाठलाग करावा. नुसता पाठलाग या ठिकाणी करू नये, तर हा रस्ता होण्यासाठी 100% प्रयत्न या ठिकाणी करावा. कारण या रस्त्याने बरेच ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहे, अनेक महिला या रस्त्याने या ठिकाणी डिलेव्हरी झालेला आहे. तर कुठेतरी बरेच लोक या रस्त्याने वापरताना मृत्युमुखी या ठिकाणी पडलेला आहे. तर कुठेतरी आपण नुसतं या ठिकाणी करतो. धन्यवाद. बरोबर आहे का? कारण मी 4 दिवस उपोषणाला बसेल होते याला.